थांबा, व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. मी तुमच्या डिमांडवरती सायन्स पार्ट 1चे फर्स्ट चॅप्टरचा नोट्स बनवला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन लिंक ओपन करा, नोट्स वाचून बघा. जर तुम्हाला नोट्स आवडले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की रिप्लाय करा. मी तुमचे बाकीचे सगळे चॅप्टर्सचे नोट्स असेच प्रोव्हाइड करेन. आणि एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ आणि हे नोट्स तुम्ही तुमच्या मित्रांना फ्रेंड्सला शेअर करा, त्यांना पण भेटू दे, कारण की नोट्स पूर्णपणे फ्री आहेत. ठीक आहे, तर चालू करतो. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडुगातामध्ये स्वागत करतो. आज मी परत एक वेगळा व्हिडिओ घेऊन आज संडे आहे आणि आज परत एक नवीन व्हिडिओ असणार आहे आपला. आजचा व्हिडिओ तुमच्याच डिमांडप्रमाणे आहे, स्टडी स्ट्रॅटेजी फॉर द सब्जेक्ट सायन्स. ठीक आहे, सायन्स या सब्जेक्टसाठी कशी तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्टडी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हे आज आपण डिस्कस करणार. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर बेसिकली सायन्स इज द सब्जेक्ट. सायन्स एक असा सब्जेक्ट आहे विच यू नीड टू स्कोर मोर इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर ओव्हरऑल स्कोर ऑर इफ यू वॉन्ट युअर ओव्हरऑल स्कोर टू बी एक्सलेंट. जर तुमचा ओव्हरऑल स्कोर जो असेल पर्सेंटेज 10वीचा तो तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल किंवा एक चांगला पाहिजे असेल तुम्हाला, तर त्यासाठी सायन्स एक मेजर सब्जेक्ट आहे ज्याच्यात तुम्हाला एक्सलंट स्कोर करावं लागणार आहे. ठीक आहे, आता एक्सलंट स्कोर करायचं म्हणजे तुम्ही लगेच घाबरून जायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला खूप चांगलं स्ट्रॅटेजी सांगतो, तुम्ही हे फॉलो करून बघा आणि मग तुम्हाला नक्कीच भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटला एक छोटीशी टिप असेल जी की खूप महत्त्वाची असेल तुमच्यासाठी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया सायन्स या सब्जेक्टला पार्ट 1 पार्ट 2 कन्सिडर केला तर मी 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं. ठीक आहे, अगेन दिस इज नॉट अ पेपर फॉर्मॅट, हा तुमचा पेपर फॉर्मॅट नाही आहे, मी जस्ट तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे, सायन्स पार्ट 1 पार्ट 2 मिळून सांगेल तुम्हाला. सायन्स या सब्जेक्टला तुम्ही 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता. ठीक आहे, फर्स्ट पार्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप, सेकंड विल बी व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप, थर्ड विल बी शॉर्ट आन्सर टाईप अँड फोर्थ विल बी लॉंग आन्सर टाईप. ठीक आहे, लॉंग आन्सर टाईप. ठीक आहे, तर प्रत्येक पार्ट मी किंवा प्रत्येक सेक्शन कसं टॅकल केलं पाहिजे, कसं अभ्यास केला पाहिजे हे सांगतो तुम्हाला. सो लेट स्टार्ट विथ दी फर्स्ट सेक्शन, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह सेक्शन. सो बेसिकली ऑब्जेक्टिव्ह सेक्शन्स कंटेन्स 1 मार्क क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह सेक्शनमध्ये सगळे 1-1 मार्काचे प्रश्न असतात. ठीक आहे, सो दीज आर दी मोस्ट इझिएस्ट क्वेश्चन्स. हे खूप इझी क्वेश्चन्स असतात, बट यू नीड टू रीड ऑल दी चॅप्टर्स थरोली. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर एकदम नीट वाचायला लागणार आहे अँड यू नीड टू रीड ॲटलिस्ट 3 to 4 times each chapter. You need to read each chapter at least for 3 to 4 times. 3 ते 4 वेळा तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाचायचं आहे. का वाचायचं आहे 3 ते 4 वेळा? कारण की प्रत्येक चॅप्टरमध्ये सेंटेन्स बाय सेंटेन्स, एका सेंटेन्समध्ये तुमचं त्या सेंटेन्सचं मिनिंग कळलं पाहिजे, कारण की त्या प्रत्येक सेंटेन्समधून एक प्रश्न काढला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. ठीक आहे, आता ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये काय काय येऊ शकतात तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQs, फिलिंग द ब्लँक्स, ट्रू और फॉल्स. ठीक आहे, असे बरेचसे टाईपचे क्वेश्चन आहेत ज्याच्यावर मी परत एक सेपरेट व्हिडिओ बनवेल जेव्हा तुमची एक्झाम जवळ येईल. तर आता सध्या तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे की 1 टाईपचे 1 मार्काचे जे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत त्यासाठी तुम्हाला सगळे चॅप्टर्स एकदम थरोली रीड करायचे. ठीक आहे, नाव विल गो टू दी सेकंड सेक्शन, दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप. ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप आर बेसिकली फॉर 2 मार्क्स, 2 मार्कासाठी असणार आहे. आता सो 2 मार्कासाठी तुम्हाला काय काय विचारतील, डेफिनेशन्स विचारतील, लॉज विचारतील, गिव्ह रिझन्स विचारतील. ठीक आहे, हे दीज आर सम ऑफ दी एक्झाम्पल. हे काही एक्झाम्पल होते, ह्याला सोडून अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. बट ह्या सेक्शनला टॅकल करण्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर डेफिनेशन मला लक्षात राहत नाही, लॉ मला लक्षात राहत नाही, मला रिझन लक्षात राहत नाही. बट ह्याच्या मागे एक छोटीशी ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे की तुम्ही प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक लॉ, प्रत्येक रिझन जर तुम्ही समजून घेतला, कन्सेप्ट अंडरस्टँड केलं तुम्ही, तर ते डेफिनेशन किंवा लॉ किंवा जो रिझन आहे ते स्वतः क्रिएट करू शकता. ठीक आहे, टेक एन एक्झाम्पल, तुम्हाला एक डेफिनेशन विचारलं आहे. ठीक आहे, तो तुम्हाला पाठ राहत नाही, लक्षात राहत नाही ॲज इट इज पेपरमध्ये लिहिण्यासाठी. बट जर तुम्ही त्या डेफिनेशनचा मिनिंग किंवा अर्थ जर लक्षात ठेवलं आणि त्या डेफिनेशनमधले 2-3 सायंटिफिक वर्ड जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही स्वतः एक नवीन डेफिनेशन रेडी करू शकता ज्याचा अर्थ इज सेम टू दॅट वन ऑफ दी ओरिजिनल वन. कळलं तुम्हाला? त्याचा अर्थ सेम राहायला पाहिजे ओरिजिनल डेफिनेशनचा. हा एक एक्झाम्पल होता. असेच तुम्ही प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चन्स ह्या सेक्शनमध्ये टॅकल करू शकता. ठीक आहे, नाव वी विल गो टू दी थर्ड सेक्शन विच इज शॉर्ट आन्सर टाईप सेक्शन. आता शॉर्ट आन्सर टाईप सेक्शन आर डिवायडेड इन टू बेसिकली 2 पार्ट्स. ठीक आहे, 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू, एक थेरी सेक्शन आणि एक न्यूमेरिकल अँड डायग्राम सेक्शन. कारण की पार्ट 1 पार्ट 2 आहे, त्यासाठी आपण 2 घेऊ. ठीक आहे, सो थर्ड पार्ट विच इज शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, यामध्ये आपण कन्सिडर करू पहिले फर्स्ट पार्ट, दॅट इज थिअरी. ठीक आहे, आता 3 मार्काचे प्रश्न आहेत, थेरीज आहेत
तर तुम्हाला काय काय विचारू शकतात, शॉर्ट नोट विचारतील, कॅरेक्टरिस्टिक्स लिहितील, सायंटिफिक रिझन द्या असं सांगतील, असे या टाईपचे बरेचसे क्वेश्चन. आता या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कसं हँडल केलं पाहिजे की बेसिकली यू नीड टू क्रिएट नोट्स. एकतर तुमच्याकडे तुमचे स्वतःचे बनवलेले नोट्स पाहिजे, किंवा जसं मी आज तुम्हाला फर्स्ट चॅप्टरचा नोट्स प्रोव्हाइड केले, तुम्ही ते बघा, आवडले असतील तर सांगा, तसे प्रत्येक चॅप्टरचे प्रोव्हाइड करतो. सो तुम्ही ते नोट्स बघू शकता. त्या नोट्समध्ये काय असतं, आपले जे मेन की पॉईंट्स आहेत चॅप्टरमधले, ठीक आहे, किंवा मेन की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहिलं ना तरी खूप जास्त आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आता पाठ करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, तुम्हाला ते समजले पाहिजे सगळे. ओव्हरऑल माझा एकच मुद्दा आहे की तुम्हाला काही वाचा, काही अभ्यास करते, तुम्हाला समजलं पाहिजे, कन्सेप्ट तुम्हाला कळला पाहिजे. कळलं तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्ही काय लिहू शकता, काय करू शकता, ह्यासाठी तुम्ही नोट्स रिफर करू शकता, ठीक आहे. रायटिंग प्रॅक्टिस ठेवा तुमची, गिव्ह रिझन्ससाठी, कॅरेक्टरिस्टिक्ससाठी, शॉर्ट नोटसाठी. शॉर्ट नोट म्हणजे काय, जे काय कन्सेप्ट तुम्हाला समजते त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. जसं की तुम्हाला कोणी सांगितलं की सॉलिड्सची प्रॉपर्टी लिहा, ठीक आहे, सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये सॉलिडची प्रॉपर्टी लिहा. तुम्हाला लर्न करायचं नाही सॉलिडची प्रॉपर्टी हे आहे, ते आहे, अमुक आहे, तमुक आहे. यू नीड टू अंडरस्टँड दी कन्सेप्ट. तुम्हाला सॉलिड डोळ्यासमोर ठेवायचं आहे की सॉलिड हा असा असतो, त्याच्यात इंटरमॉलिक्युलर स्पेसेस कमी असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. हे सगळं तुम्हाला समजलं तर तुम्ही ते पॉईंट्समध्ये करू शकता, ठीक आहे. कळलं, थिअरीज पार्ट तुम्ही टॅकल करू शकता, नोट्स रिफर करा. त्यानंतर बघू न्यूमेरिकल्स अँड डायग्राम. सो बेसिकली न्यूमेरिकल्स अँड डायग्राम अशा गोष्टी जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल, ठीक आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच इंग्लिशच्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं की ग्रामर जसं जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्तीत जास्त मार्क भेटतील. तसंच सेम या ह्याच्यात पण न्यूमेरिकल्स अँड डायग्राम्स आहेत. आता न्यूमेरिकल कसं केलं पाहिजे, बेसिकली मी प्रत्येक चॅप्टर शिकवताना सायन्सच्या त्याचे न्यूमेरिकलची सिरीज घेत असतो किंवा न्यूमेरिकल सॉल्व करून घेत असतो. सगळे घेत नाही बट सगळ्या टाईपची घेतो. सो तुम्ही काय करू शकता, ते व्हिडिओज बघा, मी कसे सॉल्व केलेत बघा, सिमिलर क्वेश्चन्स तुम्ही घरी सॉल्व करा, ठीक आहे. नाही आलं तर मी तुम्हाला इंस्टाग्रामची लिंकसुद्धा देतो, त्यावर तुम्ही DM करून प्रश्न विचारू शकता. मी परत त्या प्रश्नाला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये घेऊन येईल, सॉल्व करून घेऊन येईल. तुम्ही तसं करू शकता, ठीक आहे. तुम्हाला सतत प्रॅक्टिस करायची न्यूमेरिकलची. त्यानंतर आहे डायग्राम्स. आता डायग्राम्स आता तुम्ही म्हणाल की सर माझा डायग्राम एकदम घाणेरडा आहे, मला डायग्राम काढता येत नाही, माझा डायग्राम कोणाला समजणार नाही. डायग्राम एक अशी गोष्ट आहे सायन्समध्ये जी तुम्हाला समजली तरी खूप जास्त आहे, किंवा तुम्ही त्या डायग्राममधून एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या टीचरला कन्सेप्ट समजवताय, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे जास्त महत्त्वाचं नाही आहे की तुमचं डायग्राम किती चांगलं आहे किंवा डायग्राम किती बुकसारखं निघालं आहे, ठीक आहे. तुमचा कन्सेप्ट जसा आहे तसं जर तुम्ही डायग्राम प्लॉट केला असेल तरी ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे. डायग्राम तुम्हाला समजला पाहिजे आणि तुमचा जो पेपर चेक करणार आहे त्याला समजलं पाहिजे. सो डायग्राम्स प्रॅक्टिस करा, ठीक आहे. खूप जास्त डायग्राम्सची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. नाउ विल गो टू दी लास्ट सेक्शन विच इज लॉंग आन्सर टाईप सेक्शन. लॉंग आन्सर टाईप सेक्शन इज दी मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सेक्शन आहे आणि ह्यात स्कोर करणं तेवढं इझी नाही आहे जेवढं 1, 2, 3 या 3 सेक्शनमध्ये स्कोर करणं आहे. काय इझी नाही आहे, कारण की 5 मार्काचे प्रश्न असतात आणि कुठल्याही तुम्हाला एक्झामिनर 5 पैकी 5 लवकर देणारच नाही. तो देणार, बट कधी देणार, तुमचं रिप्रेझेंटेशन चांगलं असेल, तुम्ही आन्सर्स पॉईंट्समध्ये लिहिले असतील, ठीक आहे. आता ह्या सेक्शनमध्ये माझा एकच मेन मुद्दा आहे, जे काही कन्सेप्ट तुम्ही वाचाल, जे काही चॅप्टरमधले कन्सेप्ट असाल ते समजलं तर तुम्ही हा सेक्शन नक्कीच टॅकल करा, ठीक आहे. ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन पण दिसू शकते. कसले कॉम्बिनेशन, न्यूमेरिकल, डायग्राम आणि थिअरी असे 3 प्रश्नांचे कॉम्बिनेशन दिसू शकतं. थिअरी 1 मार्काचे विचारतील डेफिनेशन, 2 मार्काला न्यूमेरिकल विचारतील आणि 2 मार्काला एक डायग्राम विचारतील, असं असू शकतं, ठीक आहे. सो बेसिकली दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. जास्त आन्सर लिहायची प्रॅक्टिस ठेवा, ठीक आहे. वर्ड लिमिट एक्सीड करू नका. जास्त मार्क घेण्याच्या नादात तुम्ही जास्त लांब उत्तर लिहायचं नाही, जेवढं विचारलं तेवढं लिहा. कन्सेप्ट टू कन्सेप्ट आन्सर लिहायला शिका, प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्ही या सेक्शनमध्ये टॉप करा, ठीक आहे. सो हा होता माझा स्टडी स्ट्रॅटेजी. आणि ती टीप जी मी तुम्हाला सांगणार होतो शेवटच्या व्हिडिओला ती अशी आहे, सायन्सचा अभ्यास स्टार्ट करताना मी तुम्हाला महत्त्वाची स्ट्रॅटेजी सांगतो, ती अशी असणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही टेक्स्टबुक रीड करा, ठीक आहे. जरी कळत नसेल तरी अख्खं टेक्स्टबुक रीड करा. फर्स्ट चॅप्टर कन्सिडर केलं आहे, पूर्ण फर्स्ट चॅप्टर रीड करा. त्यानंतर माझे व्हिडिओ बघा, फर्स्ट चॅप्टरचे जेवढे पार्ट्स असतील ते सगळे व्हिडिओज बघा, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कळायला चालू होईल. त्यानंतर परत एकदा टेक्स्टबुक रीड करा. जेव्हा तुम्ही
दुसऱ्यांदा टेक्स्टबुक रीड कराल व्हिडिओ बघितल्यानंतर, तेव्हा नक्कीच तुमचे सगळे कन्सेप्ट्स कळून येतील. ठीक आहे. आणि जर न्यूमेरिकल्स असेल तर न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करा, नाहीतर डायग्राम्स असेल तर डायग्राम्स प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा स्टडी स्ट्रॅटेजी सायन्ससाठी आवडला असेल. जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच फॉलो करा, अप्लाय करा, व्हिडिओला पण लाईक करा, जास्तीत जास्त मुलांकडे शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.